एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना हवा मिळाली होती। आता हातकणंगलेचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेंनी एक विधान केलंय। एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं माने म्हणाले। दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची चर्चा निकाल लागल्यापासून रंगली होती। त्यावरून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा झाली होती। अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण लोकांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं वक्तव्य धैर्यशील मानेंनी केलंय। संजय आपले आमदार सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं वर उचलून धरलं। साहेब, रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल, पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे। आणि नागपूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रिपद द्यावं, आपण प्रकाशरावांच्या रूपानं मंत्रिपद तर दिलंच, पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळालं आणि पालकमंत्रीपद पण मिळालं। धैर्यशील मानेंनी म्हटलं की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे। कोण म्हटलं? धैर्यशील माने म्हणले, खासदार धैर्यशील ठीक आहे ना, असतील ना, पण आता आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असू शकतात ना, त्यांचे नेते आहेत, त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असतील तर असू शकतात। त्यात वाईट काय आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।